बातमी अहिल्यानगरातून। अहिल्यानगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा ब्रेक लागल्याचं कळतंय। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून अंतिम परवानगी दिलेली नाही। लेटर ऑफ परमिशनचे अपील फेटाळण्यात आले। खासदार लंके आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहे। अहिल्यानगर येथील नवनिर्मित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा ब्रेक लागलाय। लेटर ऑफ परमिशन मिळवण्यासाठी दाखल केलेले पहिले अपील राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने फेटाळले। आवश्यक मनुष्यबळाऐवजी केवळ 16 कर्मचारीच आढळल्यानं आयोगाने ही परवानगी नाकारली। आता हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता आहे। या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या त्रुटींबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचं कळतंय। मी काल परवाच जे.पी. नड्डांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण काल माझी भेट नाही झाली। सोमवार किंवा मंगळवार मी त्यांची वेळ घेऊन आपल्या त्याबाबत मी पत्र पण तयार केलं। माझ्या मोबाईलमध्ये पत्र पण आहे। जे.पी. नड्डांना भेटून त्या जागा आपल्याला भरती करायची, त्याची लिगली प्रोसेस चालू करायची, त्याबाबत मी भेटून ती मंजुरी आणण्याचा प्रयत्न